सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय बनलेला आहे. त्या चर्चेला उधाण आलेलं आहे. प्रसिद्ध कीर्तनकार, मी असं वगैरे काय म्हणणार नाही, तर कीर्तनातील प्रसिद्ध कॉमेडीकार इंदोरीकर देशमुख महाराज यांच्या मुलीचा झालेला थाटामाटात झालेला साखरपुडा, हे प्रसिद्ध कीर्तनातील प्रसिद्ध कॉमेडीकार इंदोरीकर देशमुख यांनी आपल्या मुलीचा थाटामाटात केलेला साखरपुडा हा चर्चेचा विषय झालेला आहे. नव्हे तर त्या साखरपुड्यावरून, थाटामाटात झालेला साखरपुड्यावरून इंदोरीकर महाराज देशमुख हे ट्रोल होत आहे. सोशल मीडियामधून त्यांच्यावरती टीका टिप्पणी होत आहे. सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहे, टीका टिप्पणी होत आहे, चुकीच्या काय कमेंट्स येत आहे. खरं तर त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा हा थाटामाटात करावा, चांगल्या पद्धतीनं करा, गाजावाजात करा, किती खर्च करावं, साखरपुडाच काय लग्नसुद्धा त्या मोठ्या थाटामाटानं व्हावं या बाबतीत अजिबात दुमत नाही. पण इतरांना साधं लग्न करा म्हणून सल्ला देणारे, कीर्तनातून सांगणारे आणि त्या मुलीच्या लग्नावरती, त्या आई वडिलावरती टीका टिप्पणी करणारे, कॉमेडी करणारे, विनोदातून त्यांची बदनामी करणारे इंदोरीकर महाराज मात्र स्वतःच्या मुलीचा साखरपुडा हा एवढा थाटामाटात करतात म्हणून ते ट्रोल होत आहे. आपण जे सांगितलं कीर्तनातून ते स्वतः इंदोरीकर महाराजांना पाळता आलं नाही, नैतिकदृष्ट्या त्याचं त्यांनी अनुपालन केलं नाही, म्हणून इंदोरीकर महाराज हे ट्रोल होतात. खरं तर हे ट्रोल करणारे, सोशल मीडियावरून कमेंट करणारे हे सगळे जण आहे, हे इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकणारे लोक आहेत. हे समजून घ्या. बोले तैसे चालावे त्यांची वंदावी पाऊले. काय बोले तैसे चालावे त्यांची वंदावी पाऊले. आधी केलं मग सांगितलं, आणि जे चांगलं सांगितलं त्याचं स्वतःपासून अनुपालन केलं, स्वतः आधी वर्तन केलं आणि मग इतरांना सांगितलं. कीर्तनकाराचं वर्तन हे चांगुलपणाचं, परिवर्तनाचा चांगुलपणाचं वर्तन हा समाज जीवनाचा आरसा असतो. आणि ही कीर्तनातलं हे अध्यात्मक आहे. ही कीर्तनातली संताची, कीर्तनाची महान परंपरा हे अध्यात्मक आहे. अनेक संतांनी, संत रविदासापासून संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत आझामेळा, संत चोखामेळा, अशी संताची फार मोठी परंपरा आहे की त्यांनी आपल्या वर्तनातून समाजाचं प्रबोधन केलं. चांगलं वर्तन जे कीर्तनातून सांगितलं ते स्वतः आधी वर्तनात आणलं, स्वतः आधी त्याचं अनुपालन केलं, मग सांगितलं. म्हणून ती म्हण आध्यात्मिक एक म्हण, संतांच्या परंपरेमध्ये ती म्हण तयार झाली. बोले तैसे चालावे, बोले तैसे चाले त्यांची वंदावी पाऊले. ह्या संत परंपरेमध्ये, या आध्यात्मिक परंपरेमध्ये, आध्यात्मिक कीर्तनाच्या परंपरेत इंदोरीकर महाराज, इंदोरीकर देशमुख हे कुठंच बसत नाही. ह्या कीर्तनाच्या, ह्या चांगुलपणाच्या परंपरेमध्ये ते पासंगाला सुद्धा पुरत नाही, हे कुठंच बसत नाही. आणि म्हणून बोले तैसे न चाले त्याची करावी टिंगल, त्यांना करावे ट्रोल, या म्हणे या पद्धतीनुसार इंदोरीकर महाराज आपल्या मुलीच्या थाटामाटात झालेला साखरपुड्यावरून हे आज ट्रोल होत आहे. विनोद आवडे टवाळा. काय विनोद आवडे टवाळा, कीर्तनातून, विनोदाच्या माध्यमातून टवाळखोर करणारे कॉमेडीकार म्हणजे इंदोरीकर देशमुख महाराज होय. ते आपल्या कीर्तनातून नेहमी काय सांगायचे की लग्न साधे करा, लग्नामध्ये खर्च जास्त करू नका, साधेपणानं लग्न करा. चांगलं सांगत होते, हे काय वाईट नाही, हे चांगलंच सांगत होतं. साधेपणानं लग्न करा, लग्न साधेपणाने केलं आणि थाटात मटात केलं तरी पोरं होतात, असाही ते विनोद करायचे, टाळ्या मिळवायचे, लोकांना ऐकायला भारी वाटायचं ते. परंतु आता आपल्या असं लोकांना सांगणारे
म्हणजे लोका सांगे ज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आपण हसे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला. या पद्धतीत, या परंपरेत मोडणारे हे कॉमेडीकार कीर्तनातील कॉमेडीकार म्हणजे इंदोरीकर महाराज देशमुख होय. त्यांनी स्वतःला जे चांगलं सांगत होते, लग्न साधं करा, खर्च जास्त करू नका, हे कीर्तनातून दुसऱ्याला सांगत होते. ते लोकांच्या मुलीवरती टीका टिप्पणी करत होते, मुलीच्या आई वडिलावरती टीका टिप्पणी करत होते, थाटामाटात झाणाऱ्या लग्नावरती ते टीका टिप्पणी करत होते, विनोदातून टीका टिप्पणी करत होते. स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मात्र थाटामाटात केला. स्वतःच्या मुलीचा, ज्ञानेश्वरी या स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मात्र मोठ्या थाटामाटात करून इंदोरीकर महाराजांनी स्वतःला नीतिमत्ता मात्र पाळता आली नाही. नैतिक दृष्ट्या इंदोरीकर महाराज इथं पराभूत झालेत. नैतिक दृष्ट्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. तिथं नीतिमत्ता, कीर्तन करण्याची नैतिकता इंदोरीकर महाराजांनी गमावलेली आहे. तरी ते आज काय म्हणतात, माझ्या मुलीच्या कपड्यावरून ट्रोल होत आहे, मला आज सोशल मीडियामध्ये वाईट चुकीच्या कमेंट करत आहे, म्हणून मी आज कीर्तन थांबवणार आहे, मी फेटा खाली ठेवणार आहे. अरे तुम्हाला आता कीर्तन करण्याचा नैतिक अधिकारच राहिला नाही. तो फेटा खाली ठेवला काय, फेकून दिला काय, डोक्यावर काही फरक पडत नाही. तुम्हाला कीर्तन करण्याचा आता नैतिक अधिकार राहिला नाही. कीर्तनातून जे समाजाला तुम्ही उपदेश करत होता ते स्वतःच्या घरात तुम्हाला पाळता आलं नाही, म्हणून इंदोरीकर महाराज हे ट्रोल होता. कीर्तनाच्या माध्यमातून विनोदात टवाळखोर करून प्रचंड पैसा कमवला. त्या पैशातून मुलीचा साखरपुडा नवी लग्न सुद्धा थाटामाटात करा, याचं काही दुमत नाही, तो तुम्हाला अधिकार आहे. परंतु हेच तुम्ही दुसऱ्याला सांगत असताना आपल्या मुलीच्या थाटामाटात होणारा केलेला साखरपुडा मात्र तुम्ही ती नैतिकता पाळली नाही, ती नीतिमत्ता तुम्हाला जपता आली नाही, म्हणून तुम्ही ट्रोल होत आहे, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला ते सोशल मीडियावरून ते ट्रोल होऊ लागले, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करू लागले, त्यांचा राग आला आणि त्या रागातून ते म्हणतात की आता मी कीर्तन करणं थांबवेल, काय फरक पडणार. उलट इंदोरीकर ह्या कॉमेडीकार माणसानं कीर्तन थांबवलं तर कीर्तनाला आध्यात्मिक खरं स्वरूप प्राप्त होईल. चांगले कीर्तनकार पुढे समाजासमोर येतील. कीर्तनकाराची आणि कीर्तनाकाराचा सन्मान राखला जाईल. कीर्तनाचा जो आज बाजारीकरण झालेला आहे, कीर्तनाचं बाजारीकरण थांबलं जाईल. जर त्याने फेटा खाली ठेवला तर कीर्तनाचा खरा फेटा समाजासमोर येईल. कीर्तनाचा आणि कीर्तनकाराचा फेट्याची इज्जत आणि सन्मान राखला जाईल. कीर्तनाला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होईल. एवढं चांगलं होईल. तुम्ही जर इंदोरीकर महाराज कॉमेडीकार तुम्ही जर कीर्तन थांबवलं तर असा बदल तुम्ही थांबवा, काय कोणा समाजाचा फरक पडत नाही. आणि दुसरं असं आहे की ते कीर्तनातून म्हणायचे, ते काय कीर्तनातून महिलांचा अपमान, मुलींचा अपमान करायचे, बेइज्जत करायचे. काय मुलींना आणि महिलांना तुम्ही पुरुषाच्या पायातील चपलीची उपमा देत होता. पायातली चप्पल पायातच शोभते, पायातलं वाहन पायातच शोभतं, पायातील मग चपलीची उपमा तुम्ही मुलींना आणि महिलांना देता. की आता मला या माध्यमातून म्हणावं असं वाटतं की आता इंदोरीकर देशमुख साहेब, मी महाराज वगैरे म्हणत नाही, महाराजांची परंपरा फार आहे, स्वतःला महाराज म्हणवणारे कीर्तनातील कॉमेडीकार इंदोरीकर देशमुखांना मी या माध्यमातून जाहीर सवाल करतो आहे की तुम्ही महिलांना मुलींना चपलीची उपमा देता. पायातली चप्पल ही पायातच असावी, पुरुषप्रधान संस्कृती निर्माण केलेली परंपरा, या परंपरेचा तुम्हाला जर अभिमान वाटत असेल, आता तुमच्या मुलीचा साखरपुडा झालेला आहे, उद्या तुमच्या जावयानं तुमच्या मुलगी ज्ञानेश्वरीला पायातील चपलीसारखी वागवलं, पायातली चप्पल समजलं तर तुम्हाला चालेल का हो इंदोरीकर?
इंदोरीकर देशमुख, चालेल का तुम्हाला? तुमच्या ज्ञानेश्वरीला तुमच्या जावयाने पायातील चपलीसारखंच वागवलं आणि समजलं तर हे तुम्हाला चालेल का? ते अनेक त्यांनी विनोद टाळ्या मिळवण्यासाठी विनोदानं आपल्या कीर्तनाचं बाजारीकरण इंदोरीकर देशमुखांनी केलं. काय अशा अनेक विनोदातून, म्हणजे मुलगीच्या पळून जाण्यावरून ते कीर्तनातून मुलीवरती टीका करायचे. अरे मुलीला एका मुलीच्या, काही मुलीच्या चुकीमुळे साऱ्या मुलींना तुम्ही दोष देता. इंदोरीकर देशमुख साहेब, तुम्ही 10-12 वर्षापासूनचं 10वी-12वीचा IPS लोकसेवा आयोगाचा MPSCचा रिझल्ट बघा, सगळ्यात जास्त मुलीच पुढे आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलींना आपलं कर्तृत्व सिद्ध केलेला IAS IPS अधिकारी झालेले आहेत. आपल्या स्वतःच्या कष्टाच्या बळावरती मुली शिक्षणाच्या माध्यमातून फार पुढे गेलेल्या आहेत. आपल्या आईबापाचा, कुटुंबाचा आणि देशाचा आणि महाराष्ट्राचा सन्मान ह्या मुलीनं राखलेला आहे. त्याबद्दलचा सकारात्मक प्रेरणादायी कीर्तन तुम्ही करा ना. का मुलीचं बदनामीकारक तुम्ही करताय? असे अनेक प्रकारचे त्यांनी विनोद करून टवाळखोर कीर्तनामध्ये टवाळखोर करण्याचा प्रयत्न करतात. आता त्याच्यावर काय मी कीर्तन देत बसत नाही. साधं लग्न केलं काय, थाटामाटात लग्न केलं काय, तर पोरं होतात असे म्हणणारे इंदोरीकर महाराज आता आपल्या मुलीचं लग्न, आपल्यात मुलगा साखरपुडा थाटामाटात केला आणि लग्न सुद्धा थाटामाटात केलं काय आणि साधं केलं काय? तुम्ही आजोबा व्हायचं थांबणार आहे? इंदोरीकर देशमुख, तुम्ही आजोबा होणारच ना. इंदोरीकर महाराज, तुम्ही दुसऱ्याच्या लेकरावरती, दुसऱ्याच्या मुलीवरती टीका करताना दुसऱ्याच्या मुलीमध्ये तुम्हाला स्वतःची ज्ञानेश्वरी दिसली नाही. दुसऱ्याच्या मुलीवरती, दुसऱ्याच्या लेकरावरती खालच्या पातळीत विनोद करून टीका करताना स्वतःच्या, आपणही एका मुलीचा बाप आहोत, आपल्याला आपल्या मुलीचा ज्ञानेश्वरीचा लग्न करायचा आहे, साखरपुडा करायचा, हे त्यावेळी नाही आठवलं. दुसऱ्याच्या लेकरावरती, दुसऱ्याच्या मुलीवरती टीका करताना इंदोरीकर देशमुखांनी स्वतःची ज्ञानेश्वरी पाहायला पाहिजे होते, ते पाहिली नाही. दुसऱ्याच्या लेकरावरती, मुलीवरती टीका करताना आपली ज्ञानेश्वरी इंदोरीकरांना दिसली नाही. आणि आज ते ट्रोल होत असताना आज राग येतोय.